नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 31 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भ असो, मराठवाडा असो आणि पश्चिम महाराष्ट्र असो या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खुशीचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आज सुद्धा दुपारनंतर आपल्याला अतिमुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठे स्किप करू नका। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागाकडून। या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये वाऱ्याची जी गती आहे ती वाढलेली असून या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। या ठिकाणी आपण मुंबई आहे, वसई विरार आहे, मुंबई उपनगर, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, निप्पाणी आहे, कराड, विटा, वडूज, सातारा, भोर, पुणे, बारामती, दोन, इंदापूर, चाकण, लोणावळा, माथेरान या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नाशिक आहे, घोटे आहे, जव्हार आहे, अकोले आहे, जुन्नर आहे, पेठ आहे, आव्वा आहे, त्यानंतर नंदुरबार आहे, साक्री या भागामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे या प्रदेशामधली हवामान स्थिती तुम्ही समजून घ्या, कारण की या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवलेला आहे। त्यानंतर इकडं माजलगाव आहे, त्यानंतर मालेगाव आहे, चाळीसगाव आहे, त्यानंतर शिरपूर आहे, शेंदवा आहे, त्यानंतर इकडं चोपडा आहे, धुळे आहे, त्यानंतर जो खानदेशचा प्रदेश आहे खरगोन आहे, त्यानंतर इकडं बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, जळगाव, रावेर या संपूर्ण खानदेशचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, त्यानंतर इकडे अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, त्यानंतर दौंड, इंदापूर, बारामती, पुणे, इंदापूर, त्यानंतर इकडं बार्शी आहे, पंढरपूर आहे, त्यानंतर इकडं बघू शकत असाल मित्रांनो करमाळ आहे, त्यानंतर सोलापूर आहे, नलदुर्ग आहे, अक्कलकोट, तुळजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बार्शी, धाराशिव, कैज, बीड, परळी, वैजनाथ, त्यानंतर लातूर, औसा, बसव कल्याण, अहमदपूर, परळी, परभणी, जिंतूर, मंठा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे चिखली आहे, मेकर आहे, जानेफळ आहे, त्यानंतर खामगाव, नांदुरा, बोदवड, त्यानंतर इकडे बघू शकता मित्रांनो आपण नांदूर आहे, त्यानंतर जळगाव, जामोद आहे, बाळापूर आहे, या बुलढाणा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे देऊळगाव आहे, देऊळगाव, राजा, जाफराबाद, भोकरदन, जालना आहे, अंबड आहे, रामपुरी, गेवराई, परतूर, मंठा, शेलू, पाथरी, माजलगाव, जिंतूर, परभणी, त्यानंतर इकडं पूर्णा आहे, बसमत आहे, नांदेड, अर्धापूर, त्यानंतर औंढा, नागनाथ, हिंगोली आहे, त्यानंतर भोकर, पेठ, उमरी, हिमायतनगर, धर्माबाद, नायगाव, मुदखेड या देगलूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली आहे, शेनगाव आहे, औंढा, नागनाथ आहे, त्यानंतर बसमत आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा, लाड, त्यानंतर मालेगाव, रिसोड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, डिग्रज, दाळवानेर, आर्णी, पुसद, त्यानंतर उमरखेड आणि त्यानंतर घाटंजी, पांढरकवडा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वर्धा आहे, त्यानंतर पुलगाव, कोल्हापूर, त्यानंतर इकडं बघू शकता मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये अकोला आहे, त्यानंतर मूर्तिजापूर, पाटी, परतूर, अकोट, तेलारा, दर्यापूर, मूर्तिजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अचलपूर आहे, परतवाडा आहे, चिखलदरा आहे, त्यानंतर इकडं बघू शकता अमरावती आहे, मोजरी, मोर्शी, आष्टी, चांदूर, त्यानंतर वरुड आहे, कारंजा आहे, नरखेड आहे, पांडुर्णा आहे, काटोल आहे, कोंडाली आहे, त्यानंतर सावणे, रामटेक, नागपूर, उमरेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकता मित्रांनो भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोर आहे, वारासिवनी आहे, त्यानंतर गोंदिया आहे,
आमगाव आहे, घोटी आहे, त्यानंतर इकडं डोंगरगड आहे, त्यानंतर इकडं गैरागड, राजनंदनगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण बघू शकत ना मित्रांनो, गडचिरोलीचा भाग आहे, गडचिरोली आहे, धानोरा आहे, त्यानंतर कापसी आहे, संगम आहे, कुरेनार आहे, त्यानंतर राजोली आहे, चमरोशी आहे, त्यानंतर आरमोरी, ब्रह्मपुरी, तलोडी, कोळासा, मूल, त्यानंतर चेमूर, चंद्रपूर, शेवगाव, त्यानंतर इकडं हिंगणघाट, वर्धा या प्रदेशात या संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही